मंडळी, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत. आणि या दौऱ्यात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर आतापर्यंत अशी चर्चा होती की सुनेत्रा पवार यांना केवळ नावापुरतं पुढे केलं जात आहे, तर पक्षाची सर्व सूत्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या हातात आहेत. इतकंच नाही, तर हळूहळू तटकरे आणि पटेल पक्षावर पूर्ण ताबा मिळवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात काही अलबेल नसल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. त्यात भर म्हणजे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आणि आता या सगळ्यात सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे हे दोन्ही वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सर्व सूत्र अचानक हातात येणं ही कोणत्याही नेत्यासाठी मोठी कसोटी असते. पण सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी फक्त सांभाळली नाही, तर ती आपल्या पद्धतीनं आकार देण्यासही सुरुवात केलेली आहे. दिल्ली दौऱ्यात त्यांनी दिलेलं ठाम आणि कडक उत्तर हे केवळ एक रिॲक्शन नव्हतं, तर तो एक स्पष्ट संदेश होता. पक्षात अंतिम निर्णय माझाच. राजकारणात शब्दांपेक्षा टायमिंग आणि सिग्नल अधिक महत्वाचे असतात. आणि इथंच सुनेत्रा पवार यांनी आपली चाल खेळलेली आहे. म्हणूनच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची दिल्लीतील अनुपस्थिती ही केवळ योगायोग आहे की आखलेली स्ट्रॅटर्जी. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय घडलं, रोहित पवारांनी नेमके कोणते कोणते आरोप केलेले होते आणि सुनेत्रा पवार यांची भूमिका मास्टर माइंड का समजली जाते, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं त्यांची राष्ट्रवादी अक्षरशः नेतृत्वहीन झाली होती. त्यामुळं दादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व आता कोण करणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चाही जोर धरत होती. आणि जर विलिनीकरण झालं नाही तर पक्षाचं नेतृत्व वरिष्ठ नेत्यांकडे जाईल असंही बोललं जात होतं. पण याच वेळी सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढे येत पक्षाचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं आणि अर्थ खातं वगळता दादांकडे असलेल्या जवळपास सर्व जबाबदाऱ्या स्वतःकडे घेतल्या. यानंतर मात्र राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगली की सुनेत्रा पवार फक्त नावापुरते असतील आणि प्रत्यक्षात सर्व निर्णय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे घेतील. पण सुनेत्रा पवार यांनी वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेत एक गोष्ट ठामपणे सांगितली की अंतिम निर्णय माझाच असेल. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानं सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडालेली आहे. कारण हा दौरा जितका महत्वाचा तितक्याच काही गोष्टी लक्षवेधी ठरलेल्या आहेत. विशेषतः पक्षातील मोठे नेते त्यांच्यासोबत दिसले नाहीत ही बाब. आणि त्यातही सर्वात जास्त चर्चा झाली ती प्रफुल्ल पटेल यांच्या अनुपस्थितीची. कारण पटेल स्वतः दिल्लीत उपस्थित असतानाही ते सुनेत्रा पवार यांच्यासोबत एकदाही दिसले नाहीत. त्यामुळं हा केवळ योगायोग आहे का, यामागे काही राजकीय संकेत आहेत, यावर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. यातच पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला, प्रफुल्ल पटेल आपल्या सोबत का नाहीयेत? आणि यावर सुनेत्रा पवार यांनी दिलेलं उत्तर तर अजूनच चर्चेला खतपाणी घालणारं ठरलं. तुम्हालाच माहिती असेल की ते केव्हा येतात आणि केव्हा जातात. हे उत्तर वरकरणी साधं वाटलं तरी त्यामागचा टोन आणि संदेश मात्र खूप काही सांगून गेला. एक प्रकारचा सूचक इशारा की पक्षातील सर्व हालचाली त्यांच्या नियंत्रणात आहेत आणि कोण येतं जातं याचं स्पष्टीकरण देण्याची गरज त्या समजत नाहीत. दरम्यान सुनील तटकरे हे हनुमान जयंती निमित्त रायगड जिल्ह्यात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं त्यांची अनुपस्थिती काही प्रमाणात स्पष्ट होते. पण प्रफुल्ल पटेल दिल्लीत असूनही दूर राहणं हीच गोष्ट सगळ्यांना खटकते. या सगळ्या घडामोडींमुळे एकच प्रश्न सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात घुमतोय, पक्षात सगळं सुरळीत आहे का, की आतून काहीतरी वेगळं शिस्त आहे? दरम्यान या सगळ्या घडामोडींनंतर खासदार पार्थ पवार यांनी खुलासा केलेला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार, तर्कहीन आणि काल्पनिक आहेत. त्यांचं समर्पण आणि अनेक दशकांचं नेतृत्व आजही आम्हाला मार्गदर्शक आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना कलोकल्पित वादांमध्ये ओढणं अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. तसंच काल रात्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा देखील केलेली आहे. त्यामुळं पुन्हा सगळं सुरळीत आहे असं दाखवलं जातंय. पण राजकारणात अनेकदा जे दिसतं तेच खरं नसतं आणि जे दिसत नाही तेच महत्वाचं असतं. म्हणजे खरं तर गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत गटबाजी आणि अंतर्गत मतभेद असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती दिली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 18 दिवसात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सर्व अधिकार देण्याची मागणी केली होती, असा दावा रोहित पवार यांनी केलेला होता. रोहित पवार यांच्या मते हे पत्र लिहिताना अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, पत्नी सुनेत्रा पवार किंवा पक्षाच्या इतर आमदारांना विश्वासात घेतले गेलं नव्हतं. जेव्हा सुनेत्रा पवार यांना या पत्राबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्ट केलं की 28 जानेवारी 2026 ते नवीन अध्यक्षांच्या निवडीपर्यंत कोणाकडूनही पक्षाच्या वतीनं झालेला कोणताही पत्रव्यवहार शून्य म्हणजे नल अँड वॉइड मानला जावा.
दरम्यान सुनेत्रा पवार यांच्याकडून हे पत्रव्यवहार झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर खरंच पटेल आणि तटकरे सुनेत्रा पवार यांना डावलून सर्व अधिकार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत होते का आणि त्यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी योग्य वेळी योग्य भूमिका घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलेली मागणी महत्वाची ठरत आहे. म्हणजे या सगळ्या घडामोडींचा एकत्रित विचार केला तर चित्र खूपच रोचक आणि थोडंसं गुंतागुंतीचं दिसतं. सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यात दिलेला तो थोडक्यात पण ठाम संदेश, प्रफुल्ल पटेल यांची जाणवलेली अनुपस्थिती, सुनील तटकरे यांची वेगळी उपस्थिती आणि रोहित पवार यांनी केलेले गंभीर आरोप, या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात काहीतरी मोठं सुरू असल्याची जाणीव होते. वरकरणी सर्व काही सुरळीत असल्याचं दाखवलं जात असलं तरी आतून सत्तेचा खेळ, निर्णयांवर पकड आणि नेतृत्वाची खरी ताकद कोणाकडे याची चुरस सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीतून उभं राहताना सुनेत्रा पवार यांनी केवळ नेतृत्व स्वीकारलं नाही तर ते आपल्या पद्धतीनं मजबूत करण्याची रणनीती आखलेली आहे. योग्य वेळी निवडणूक आयोगाला पत्र लिहून घेतलेली भूमिका असो किंवा दिल्लीत दिलेला सूचक पण कडक संदेश असो, प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकलेलं वाटतंय. त्यामुळेच त्यांच्या हालचालींना मास्टर माइंड म्हणून पाहिलं जातंय. आता पुढे खरंच पक्षात एकसंगता राहते की गटबाजी आणखी तीव्र होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की, राष्ट्रवादीच्या राजकारणात सध्या जे दिसतंय त्यापेक्षा खूप काही अधिक आतून सुरू आहे आणि खरी खेळी अजून बाकी आहे. बाकी या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच पटेल आणि तटकरे यांना पक्षाचा ताबा मिळवायचा आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.